बघ आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या. आता याच्यामध्ये थोडीशी व्हरायटी क्वेश्चन घेतोय, ज्याच्यामध्ये बुलियन स्ट्रिंग वालेच क्वेश्चन्स. ठीक आहे, अशी सिस्टीम आहे. आतापर्यंत आपण एकच ब्लॉक इकडे कनेक्टेड होता किंवा इथं ब्लॉक कनेक्टेड होता असं बघितलं. आता काय झालं, दोन ब्लॉक या साईडला कनेक्ट झाले, या साईडला एक ब्लॉक कनेक्ट झाला. तर आपल्याला इथं काय काढायचं, एक तर टेन्शन काढायचंय आणि दुसरं काय काढायचंय, ऍक्सेलरेशन काढायचंय. पहिली गोष्ट मला सांगा, ही स्ट्रिंग तर 30-30 चालली, तर इकडे जे एमजी लागणार आहे तेच वरती टेन्शन लागणार आहे. म्हणजे इथं किती लागेल, 100 न्यूटन असेल. याला जर मी T1 म्हटलं, T1 किती झाला तुमचा 100 न्यूटन. काय डाऊट आहे, याला मला काढायचं T2 म्हणूया आपण, T2 काढायचं. पण तो T2 काढायचं तर T2 कसं काढणार. आता बघा, सर्वात पहिले काय काढून घेऊ, ऍक्सेलरेशन. याला तुम्हाला असं दिसलं की तुम्हाला असं दिसलं, पण त्याला असं करा ना, तर या पद्धतीने विचार करा. असं केलं का आपल्याकडे सोपं जातं, मग असं केलं का सोपं जातं ना. क्लिअर आहे का नाही. हा, या साईडला बघितलं किती 100 आहे, या साईडला बघितलं किती 100 आहे, या साईडला किती, हा 20 आणि 30 किती झाले. mg तर असं लागेल ना, m1 प्लस m2 असं लागेल ना, इंटू जी किती 20 प्लस 30 इंटू किती 10, म्हणजे किती झाले 500 न्यूटन. इथे किती झालं 500 न्यूटन. काय डाऊट आहे, समजलं का नाही. आणि कितीचा ब्लॉक आहे, कितीचा, हा 10चा आहे, कितीचा आहे 20 आणि कितीचा आहे 30. काय डाऊट आहे, ऍक्सेलरेशन काढताय. ऍक्सेलरेशन कसं काढतो आपण, एफनेट अपॉन एमनेट. एफनेट किती होईल 500 वजा 100 होईल, डिवाइड बाय एमनेट किती 50 आणि 60. ओके, इथं गडबड केली आपण. ओके, इथं 20, इथं 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 जर मी 10 घेतला तरी गडबड होईल. चला असो, जसं आलं तसं घेऊन टाकू. किती घेतलं आपण 30 घेतलं. म्हणजे किती झाले 50 आणि किती झाले 60 आणि किती झाले मग 400 डिवाइड बाय काय 60 झाले. 0 0 गेट, 40 भागिले 6 राहील. ऍक्सेलरेशन किती झालं, ऍक्सेलरेशन किती 40 भागिले 6 म्हणजे किती 6 35 6 6 36 होते. राहून देतात 40/60. याला तेच मल्टिप्लाय करायचंय. हा 40/6 इंटू किती 30, 6 पंचे 30, 5 चौक 20 म्हणजे किती झालं 200. बरोबर नाही 200. सिमिलरली इथे या किती 40 भागिले 6, 40 भागिले 6, फोर्स कितीचा आहे 20चा आहे. म्हणजे किती झाले तुमचे 40 आणि 20 किती झाले, 40 आणि 20 किती होतील आता 7 4 दुने 8, 800 800 डिवाइड बाय काय 6, 800 डिवाइड बाय काय 6, 800 डिवाइड बाय काय 6. क्लिअर आहे, 800 डिवाइड बाय काय 6. आणि इथं आलो तर किती होणार तुमचं 10 गुणिले किती 10 गुणिले किती 40 भागिले 6 म्हणजे किती 400 भागिले 6, 800 भागिले 6, 400 भागिले 6 आणि 200. क्लिअर आहे. चला काय करतो आपण, सबट्रॅक्शन करत चालतो. चला 500 मधून 200 गेले किती राहिले, 500 मधून 200 गेले किती राहिले 300. हे तर कळलं. इथलं T2 किती आला आपला, T2 किती झाला 300 आला. आणि वरचं तर काढू शकता तुम्ही, कॅल्क्युलेशन पार्ट करू शकता. ठीक आहे, 400 त्याच्यामध्ये सबट्रॅक्ट करा, तुम्हाला किती भेटून जाईल 100 भेटून जाईल. कळालं का. T1 T2 कसं काढलं कळालं. मी असा विचार करायचा, मी त्या पद्धतीने विचार केला, उत्तर तर त्याचे. ठीक आहे, चला आता इथं 3 आहे, इथं 2 आणि 5 आहे. ठीक आहे, ही स्ट्रिंग सेम आहे तर टेन्शन तर 10 लागेल. ज्याला T1 म्हटलं, ज्याला काढतो T2 म्हटलं. कळालं. चला मी जर बघितलं याला या पद्धतीने विचार केला, किती 3 आहे, किती आहे 2 आहे, किती आहे 5 आहे. आता मला सांगा या साईडने काही लागणार आहे का, या साईडला 0 झाला, या साईडला काही लागणार नाही, जे काय लागणार तिकडून लागणार आहे. म्हणजे किती MJ म्हणजे किती 5 आणि 2 7 ना, 7 गुणिले किती 10 म्हणजे किती झालं या साईडला 70 न्यूटन झालं. किती न्यूटन झालं 70 न्यूटनचा फोर्स झाला. 70 न्यूटनचा फोर्स झाला तर आपल्याला माहिती काय करावं लागेल, ऍक्सेलरेशन काढायला. ऍक्सेलरेशन काय एफनेट अपॉन एमनेट. एफनेट किती 70, हा एमनेट किती 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 म्हणजे किती झाला 7 न्यूटन पर केजी. 7 वाचा 35, 7 दुने 7 त्रिक बस. 70 मधून 35 गेले किती राहिले 35. 70 मधून 35 गेले किती राहिले 35 70 35 मधून 14 गेले किती राहिले 1 आणि 1 मधून किती झाले 21 मधून गेले
कळालं? एक तर तुम्हाला असं फील करा, मला असं फील करायला आवडतं, असं करणं सोपं जातं आपल्याला. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कुठून फोर्स लागतो. या साईड, जसं की या साईडला खाली इकडून पण लागला. चला या इथं थोडस, याला थोडस कळलं बघा. हाता इथं तिरकस फोर्स लावलाय. आतापर्यंत आपल्याला इज्जत देत, काय करतो ते सरळ देत होते. आता काय दिलं त्यांनी, तिरकस दिलं, काय फरक पडत नाही आपल्याला. आपल्याला काय माहिती, जे माहिती त्यानुसारच विचार करणार. ओके चला, 37 आहे, हा 50 आहे, म्हणजे 100% इथं किती राहील? 300. आणि इथं किती राहील? 400. कळालं ना काय घेणं देणं? हेच कळलं आपल्याला, झालं. या साईडला किती आहे? 400. हा किती? 10 आहे. हा किती? 40 आहे. सर्वात पहिले काय करणार? ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय? एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट किती आहे? 400. आबो किती आहे? 50. म्हणजे किती? 8 पंचे 40. 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन पर किलोग्राम. 8 10 80. 8 चौक 32. 400 मधून किती गेले? 80 गेले. किती राहिले? 320. 320 मधून 320 गेले. किती राहिले? 0. आणि आपण माहिती होतं या साईडला 0 काढणं सोपं आहे. आता कोणतं कुठलंही काढणं सोपं आहे. चला सिमिलरली इथं ठेवलं मी 1000 आहे. 53 आहे. 53 म्हटलं इथं 100% 800. इथं किती झालंय? 600. म्हणजे या साईडने किती लागला? 600. तर घेऊया 20 10 30 50 आणि 20. चला सर्वात पहिले काय काढून घेणार? सर्वात पहिले काय करणार? ऍक्सलरेशन काढून घेणार. ऍक्सलरेशन काढायचं म्हणजे काय करणार? एफ नेट अपॉन. आता या साईडने पण मी तिरकाच फोर्स लावू शकतो किंवा सरळ फोर्स लावू शकतो. मग काय म्हणजे एफ नेट बदले. एफ नेट किती? 600 डिवाइड बाय काय? 100 म्हणजे किती झाला? 6 न्यूटन पर किलोग्राम. किती झाला? 6 दुने 120. 6 पंचे 30. 7 त्रिक 18. बरोबर की नाही? चला 120. 600 मधून 120 गेले. किंवा असं करता येईल, तुम्हाला सांगितलं इकडे 0 घ्या. इकडे 0 प्लस 180. 180 मध्ये 300 मिळवा. 480. 480 मध्ये 120 मिळवा. 600. असं सबट्रॅक्ट करा किंवा तसं जा. मी आता ऍडिशन करतो आपण तुम्हाला. असं ऍडिशन करणं पण सोपं जाईल. चल बघा काय? ब्रेकिंग स्ट्रेस ऑफ ए वायर इज 300 न्यूटन अँड 10 किलोग्राम मंकी. ओके काय सांगितलं त्यांनी? असं आहे. याच्या काल झालंय ना आपलं क्वेश्चन. माकडाचे झाले ना, माकड वर चढतोय, खाली उतरतोय. माकड कुठे चाललाय? दोन्ही कंडिशन सांगितले त्यांनी. दोन्ही कंडिशन दिली. दोन्ही कंडिशन मध्ये काय म्हटलं? पहिल्या केस मध्ये म्हटलं मी वरती जातोय, अपवर्ड. हा, दुसऱ्या केस मध्ये काय म्हटलं त्यांनी? खाली येत असे, खाली येत असे. बरोबर की नाही? तर त्यांनी सांगितलं 300 न्यूटन पर्यंत तो वायर टिकू शकतो. त्याच्यानंतर जर 300 न्यूटन पेक्षा जर तुम्ही जास्त दिलं तर काय म्हणजे वायर ब्रेक होणार आहे. ब्रेकिंग स्ट्रेस दिले ना. ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे काय? टेन्शन दिलेलं आहे. टेन्शन किती? टेन्शन किती? मग कितीच्या स्पीड मध्ये जाऊ? येतं माहिती आहे ना. ऍक्सलरेशन वाढवलं तर टेन्शन बदलायला लागला होता. हा, जर वरती जात असेल तर ऍडिशन करतो का सबट्रॅक्शन करतो? ऍडिशन करतो, माहिती आहे ना. मग असे म्हणू शकतो खाली खाली काय लागेल? एमजी. वरती काय लागेल? टेन्शन. कोण मोठा? टी का? कोण मोठा? टी मोठा का एमजी मोठा आहे? एमजी मोठा ना. टी मायनस एमजी बरोबर काय? एम ए मायनस एमजी तिकडे गेला, काय झाला? एम ए प्लस एमजी. आता ते करण्याची गरज नाही. मला काय काढायचंय? त्यांनी काय विचारलं? ऍक्सलरेशनच ना. कशा लोक असते करत असतात? एम इकडे डिवाइड करा. टी ची व्हॅल्यू किती दिले? 300. एम ची व्हॅल्यू किती? 10 गुणिले किती? 10 बरोबर किती? मंकीचं वजन किती? 10. ऍक्सलरेशन काढायचंय. हे किती होऊन जाईल? 200 वजा किती होऊन जाईल? 10 ए. देअरफॉर ऍक्सलरेशन किती? 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जरी तो वरती चढला तर ब्रेक होणार नाही. पण 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर 21 जर केलं तर 100% आता वायर तुटून जाईल. कळलं का? वरती जाताची केस आहे. चला इथं बघितलं, या साईड काय म्हणणार तुम्ही? कोण मोठा आहे? इथं कोण मोठा आहे? इथं कोण मोठा होता? शाबास, टी मोठा होता. बरोबर की नाही? ज्या साईडला मोशन असतो तो मोठा असतो, सांगितलेलं आहे. आम्ही विसरलो. इथं कोण मोठा आहे? एमजी मोठा आहे. म्हणून काय करा तुम्ही? एमजी मायनस टी मांडणार. बरोबर काय? एम ए असं लिहिणार ना. चला एम किती आहे? आपलं काय करायचं? ऍक्सलरेशन काढायचं. एम किती आहे? 10. जी किती? 10. वजा किती? टी किती? 300. बरोबर काय?
10 गुणिले किती ए, म्हणजे किती झाले -200 गुणिले किती 10 ए. मग ए बरोबर किती आलं तुमचा -20 आलं ना. याचा अर्थ काय झाला, वजाचा अर्थ काय झाला, मला ब्रेक तोडण्यासाठी मला कशाने जावं लागेल, 20 मीटर/सेकंद ने वरती जावं लागेल. निगेटिव्हचा अर्थ का तो खाली येत पुढे जातो, तो वरती गेला पाहिजे तरच तुटेल. तो खाली कशाने जाऊ शकतो, काय अडचण नाही. वरचं खाली येताना स्पीड वाढवलं तर काय फरक पडणार नाही, कारण की टेन्शन खाली गेल्यानंतर टेन्शन काय होतंय, कमी होतंय. जसं वरती जातो तसं टेन्शन वाढत जातंय. खाली गेल्याने कितीच्या स्पीड वाढवणार नाही, खालचं वरचं टेन्शन वाढणार आहे का नाही, म्हणून ब्रेक होणार आहे का नाही. लॉजिक कळालं. चला हीच डायग्राम फक्त ती त्या पद्धतीने दाखवली, एकच फुलीने दाखवली. हे असं दाखवण्याचं मी तसं दाखवलं. मग आपलं काय अडचण आहे, आपलं कळालं. काय कळालं, इथं किती लागेल 300 न्यूटन, इथं किती लागेल 40-20 किती झाले 60 आणि किती झाले 70 म्हणजे किती झाले 700 न्यूटन. हे तर कळलं. काय कळालं आपल्याला, या साईडला आहे तुमचं 30, या साईडला आहे तुमचं 10, या साईडला आहे तुमचं किती 20 आणि किती आहे 40. मी म्हटलं या साईडला किती लागेल 700, या साईडला किती लागेल 300. मग आता बाकीचं काय राहिलं, सोपं झालं ना आपल्याला. इथं कळणं सोपं आहे. अशी डायग्राम असं होत नाही तर मी असं फील करेन. चला एफनेट अपॉन चला एफनेट किती आहे 400. का बरं 400 माहिती ना, का बरं 700 मधून 300 गेले 400 राहिले आणि किती राहिले तुमचे 60 70 आणि 100 झाले. म्हणजे किती झाले 4 न्यूटन/kg. 4 चौक 16, 4 दुने 8, 4 दाय 40, 4 त्रिक. मग काय राहिला प्रश्न, तुम्हाला सांगितलं छोट्यामध्ये काय करायचं, चला ऍड करा. चला 300 मध्ये 120 मिळवले किती राहिले, 300 मध्ये 120 मिळवले किती राहिले 420, 420 मध्ये 40 मिळवले किती राहिले 460, 460 मध्ये 80 मिळवले किती झाले 540, 540 मध्ये 160 मिळवलं 700. कळालं. आता कोणतं स्ट्रिंग कसं येऊ दे, आता हे डायग्राम फिल झाले. ठीक.